पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। तर काय तुमच्या महानगरपालिकेकडून अटी आहेत किंवा काय मागणी आहे त्यांच्याकडून? पालिकेकडून मागणी मागावी। खरं असं ॲक्च्युली या गोष्टी घडायला नको होत्या। आज आम्हाला जे पाऊल उचलायला लागलं मोर्चाचं, की सर्वसाधारण माणसाच्या ज्या गरजा आहेत, रस्ता, पाणी, वीज, हे काम प्रशासनाचं आहे। सत्तेवर कोणी असो, पण महानगरपालिकेचं प्रशासन जे आहे त्यांनी या सगळ्या मुद्द्यांकडे वेळोवेळी लक्ष द्यायला हवं होतं, ते दिलं गेलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे अत्यंत दुर्घटना यावर्षी पण घडलेल्या आहेत। खड्ड्यात पडून माणसांचे जीव गेलेले आहेत। बऱ्याच प्रकारची दुखणी महिलांना सुद्धा लागलेल्या आहेत, गाडी चालवून, स्कूटीवरनं, बाईकवरनं। आमचं एकच म्हणणं आहे, जर आम्ही टॅक्स पेअर आहोत, प्रामाणिकपणे जर आम्ही टॅक्स सगळे भरते आहोत, तर ज्या नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला वेळेवर मिळणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आम्हाला मोर्चे काढायला लावू नका। तुम्हाला काय बोलायचं या संदर्भात? हा जो मोर्चा काढलाय महानगरपालिकेवर धडक मोर्चा, हा आम्ही भूतेना भविष्य असा मोर्चा आहे। घरपट्टी नगरपालिकेला रस्ता कर, वीज कर, पाणीपट्टी कर, स्ट्रीट लाईट कर, हा नगरपालिका वसूल करते। हा काय अधिकाऱ्यांच्या खिशात जातो? लोकांचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी यांना वेळ नाही। आणि जे रस्त्याचे खड्ड्यांमुळे जे अपघात होतात, लोकांना हार्ट अटॅकचे त्रास आहेत, वयस्कर माणसाला मोटरसायकल तर विरारला चालवू शकत नाही अशी परिस्थिती आहे। तर सामान्य जनतेकडून हा जो कर महानगरपालिका वसूल करते, या पैशाचा करते काय काम? काही काम करत नाहीये। आणि हे सगळं स्थायिक लोकांना ह्याचा सगळा जो फटका आहे, हा आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला भोगावा लागत आहे, याची आम्हाला खंत आहे। हा मोर्चा आता रविवारच्या दिवशी आहे। जर हे प्रशासनाने जर 3-4 दिवसात जर खड्डे बुजवले नाही, तर ह्याच्याहून मोठा धडक मोर्चा महानगरपालिकेत येणार आणि कर्मचाऱ्यांना आणि आयुक्तांना जाब विचारला जाणार।